गणेशोत्सव तोंडावर आलाय। चाकरमान्यांना कोकणात आपल्या गावी जायचे वेध लागलेले आहेत, परंतु मुंबई गोवा महामार्गाची झालेली रखडपट्टी आणि रस्त्यांवरील खड्डे यामुळे यंदाही चाकरमान्यांची कोकणची वाट बिकट होणार असल्याचं चित्र सध्या तरी दिसतंय। बघूयात एक स्पेशल रिपोर्ट। कोकणातील सर्वात मोठा उत्सव असलेल्या गणेशोत्सव अवघ्या 8 दिवसांवर येऊन ठेपलाय। मात्र यंदाही कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना खड्ड्यातूनच प्रवास करावा लागणार आहे। गणेश भक्तांच्या मार्गात यंदाही खड्ड्यांचं विघ्न कायम आहे। गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे बुजवून चाकरमान्यांचा प्रवास सुखकर करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी सध्या कोसळणाऱ्या मुसळधार पावसात हे खड्डे कसे बुजवणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय। काय रस्त्याची परिस्थिती का फरक पडणार आहे काय? आज 15-16 वर्षाला असंच मरतोय, काय फरक पडलाय कोणला? आम्ही काय गाड्यावाले गाड्या घ्यायच्या, गाड्यांमध्ये मेंटेनन्स करायचं आणि त्यातच मारायचं, अजून काय दुसरी गोष्ट आहे? कोणाला काय पडली आहे का? काय करायचं सांगा आता। मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम 2011 साली हाती घेण्यात आलं, परंतु आज 14 वर्ष झाली तरी त्याचं काम पूर्ण झालेलं नाहीये। या अर्धवट अवस्थेतील रस्त्यानं हजारो जीव घेतले। अनेक ठिकाणी रस्ता सुस्थितीत असला तरी कोलाड, नागोठणे आणि लोणेरे इथल्या उड्डाण पुलांची कामं अर्धवट अवस्थेत आहेत। जिथं रस्त्याचं काम झालेलं नाहीये तिथं मोठमोठे खड्डे आहेत। या खड्ड्यांचा प्रवाशांना तर त्रास होतोच आहे, पण वाहनही नादुरुस्त होत असतात। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी महामार्गाचा पाहणी दौरा केला आणि गणेशोत्सवापूर्वी रस्ता खड्डेमुक्त करण्याचं आश्वासन दिलंय। येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये मुंबईहून येणाऱ्या आपल्या कोकणवासियांना हा रस्ता मुंबई गोवा हायवे सुस्थितीमध्ये त्यांना मिळावा, त्याच्यावर वाहतूक कोंडी होऊ नये, खड्डे वगैरे काही असेल, सर्व्हिस रोडच्या दुरुस्त्या असतील, या नुसत्या कागदावर किंवा नुसतं मुंबईमध्ये बसून आम्हाला करायच्या नाहीत। आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या स्पष्ट सूचना आहेत की हा अनेक वर्षापासून रखडलेला प्रकल्प आपल्याला आता शेवटच्या याच्यामध्ये आलाय, हा लवकरात लवकर पूर्ण करायचा आहे। मुंबई गोवा महामार्गावरची आणखी एक मोठी समस्या म्हणजे वाहतूक कोंडी। रस्त्यावर खड्डे वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरतात आणि यामुळे प्रवाशांची तासनतास रखडपट्टी होते। माणगाव आणि इंदापूर इथली कोंडी कोकणवासियांच्या पाचवीलाच पुजलेली आहे। या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी अनेकदा प्रयत्न झाले। दोन्ही ठिकाणी बायपासची कामं अर्धवट आहेत। 3 वेळा टेंडर काढूनही उरलेलं काम अजूनही सुरू झालेलं नाहीये। सरकारने या महामार्गाच्या पूर्ततेसाठी अनेक वायदे केले, प्रत्येक वेळी तारीख पे तारीखच्या आश्वासनांना कोकणवासीय देखील वैतागले। ट्रॅफिक तर जाम होणार आहे काय, पण ह्याच्यामध्ये रस्त्याचं सुधारणा चांगली झाली तर ट्रॅफिक होऊ शकणार नाही। आधी म्हणजे सिंगल रोड आहेत ते आपले व्यवस्थित मोठे करावे लवकरचे लवकर, ही विनंती आहे। मुंबई गोवा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण होऊ दे आणि या जीवघेण्या प्रवासातून मुक्ती मिळू दे असं साकडं कोकणवासीय दरवर्षी गणरायाला घालतात। आता कोकणवासियांच्या दुर्दैवाचे दशावतार केव्हा संपणार हे विघ्नहर्ता जाणो। प्रफुल्ल पवार, झी 24 तास, रायगड।